नमस्कार. विचार करा, एक मोठी आय.टी. कंपनी, जिथे तरुण मुलं-मुली आपलं करिअर घडवायला येतात, पण तिथेच लैंगिक शोषण आणि धर्म बदलायला भाग पाडण्यासारखे गंभीर गुन्हे घडत असतील तर? खरं वाटत नाहीये ना? पण एप्रिल 2026 मध्ये नाशिकच्या TCS युनिटमध्ये जे उघड झालं, त्याने हेच धक्कादायक सत्य आपल्या सगळ्यांसमोर आणलंय. चला तर मग, या संपूर्ण प्रकरणाची सविस्तर माहिती घेऊया. हो, हाच प्रश्न आज सगळ्यांच्याच मनात आहे. एका इतक्या मोठ्या नामांकित कंपनीच्या चकचकीत ऑफिसच्या आत, त्या बंद दारांच्या मागे नेमकं असं काय सुरू होतं की आज ते प्रकरण थेट राष्ट्रीय स्तरावर पोहोचलं आहे? ह्या प्रकरणाच्या केंद्रस्थानी आहेत हे 3 अत्यंत गंभीर आरोप. महिला कर्मचाऱ्यांचं लैंगिक शोषण, त्यांना वेगवेगळ्या प्रकारे ब्लॅकमेल करणं आणि सगळ्यात धक्कादायक म्हणजे त्यांना विशिष्ट धर्म स्वीकारण्यासाठी जबरदस्ती करणं. हे आरोपच ह्या प्रकरणाची तीव्रता किती जास्त आहे हे दाखवून देत आहेत. आता हे जे काही घडलं ते काही अचानक एका दिवसात समोर आलेलं नाहीये. यामागे एक पद्धतशीरपणे आखलेला कट होता, जो कित्येक वर्षांपासून सुरू होता. चला बघूया या सगळ्याची सुरुवात नेमकी झाली तरी कशी. ही टाईमलाईन बघितली की एक गोष्ट अगदी स्पष्ट होते. पीडितांना, विशेष करून 18 ते 25 या वयोगटातल्या तरुणींना टार्गेट करण्याची सुरुवात 2022 पासूनच झाली होती. आणि अखेर जेव्हा एप्रिल 2026 मध्ये हे प्रकरण बाहेर आलं, तेव्हा पोलीस आणि विशेष तपास पथक म्हणजेच SIT यांनी अगदी वेगाने कारवाईला सुरुवात केली. आतापर्यंत या प्रकरणात एकूण 9 FIR दाखल झाले आहेत. आणि यातली सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे त्यामध्ये एका बलात्काराच्या गुन्ह्याचाही समावेश आहे, ज्यामुळे या प्रकरणाचं गांभीर्य कितीतरी पटीने वाढतं. हा काही एकट्या-दुकट्या व्यक्तींनी केलेला गुन्हा नव्हता, तर हे एक संघटित षडयंत्र होतं. आता आपण बघूया की या आरोपींची काम करण्याची पद्धत नेमकी काय होती आणि तक्रारींना कंपनीच्या आतल्या आतच कसं दाबून टाकलं जात होतं. नाशिकच्या पोलीस आयुक्तांनी हे अगदी स्पष्ट केले की या काही अचानक घडलेल्या घटना नव्हत्या. हे आरोपी एका संघटित टोळीसारखं काम करत होते. हा एक पूर्णपणे नियोजनबद्ध केलेला कट होता. आणि या प्रकरणातला सगळ्यात धक्कादायक भाग कोणता असेल तर तो म्हणजे HR डिपार्टमेंटची भूमिका. बघा, खरं तर HRने पीडितांना मदत करायची असते, पण इथे तर उलटच घडल्याचा आरोप आहे. पीडिता सांगतात की एक महिला HR मॅनेजर म्हणाली की अहो, कॉर्पोरेटमध्ये हे असं चालतच राहतं. असं म्हणून तिने त्यांना पोलिसांकडे जाण्यापासून थांबवण्याचा प्रयत्न केला. विचार करा, किती धक्कादायक आहे. जेव्हा कंपनीच्या आतून पुरावे मिळवणं जवळपास अशक्य होऊन बसलं होतं, तेव्हा नाशिक पोलिसांनी एक खूप धाडसी आणि अनपेक्षित पाऊल उचललं. त्यांनी थेट कंपनीच्या आत एक गुप्त ऑपरेशन राबवण्याचा निर्णय घेतला. 1-2 दिवस नाही तर तब्बल 40 दिवस इतका मोठा काळ नाशिक पोलिसांनी गुप्तपणे कंपनीत काम करून पुरावे गोळा केले. यावरूनच आपल्याला कल्पना येते की हे ऑपरेशन किती अवघड होतं आणि त्यासाठी किती मेहनत आणि समर्पण लागलं असेल. म्हणजे बघा, ही रणनीती किती हुशारीने आखली होती. पोलीस चक्क सफाई कामगार बनून कंपनीत गेले. त्यांनी आरोपींच्या प्रत्येक लहान मोठ्या हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवलं आणि असे महत्त्वाचे पुरावे गोळा केले जे या केससाठी एक प्रकारे टर्निंग पॉइंट ठरले. या गुप्त मोहिमेमुळे पोलिसांच्या हाती ठोस पुरावे लागले आणि त्यामुळेच थेट कारवाई करून आरोपींना अटक करणं शक्य झालं. या ऑपरेशननंतर जे पुरावे गोळा झाले त्यांच्या आधारावर पोलिसांनी आत्तापर्यंत एकूण 8 जणांना बेड्या ठोकल्या आहेत. अटक झालेल्यांमध्ये 7 पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे. दानिश शेख आणि तौसिफ अत्तार यांसारख्या प्रमुख नावांचा यात समावेश आहे. या प्रकरणामुळे फक्त नाशिकच नाही तर संपूर्ण कॉर्पोरेट जग आणि देशाच्या तपास यंत्रणासुद्धा हादरल्या आहेत. आणि म्हणूनच आता या प्रकरणाचा तपास राष्ट्रीय पातळीवर पोचला आहे. TCSची मूळ कंपनी असलेल्या टाटा सन्सचे अध्यक्ष N. चंद्रशेखरन यांनी स्वतः या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी या घटनेला अत्यंत चिंताजनक आणि निंदनीय म्हटलंय. यावरूनच कंपनीने हे प्रकरण किती गांभीर्याने घेतलं आहे हे स्पष्ट होतं. बरं, प्रकरण समोर आल्यानंतर TCSने सुद्धा तात्काळ काही पावलं उचलली. आरोपींना निलंबित करण्यापासून ते नाशिकमधलं ऑफिस तात्पुरतं बंद करून सगळ्यांना वर्क फ्रॉम होम देण्यापर्यंत. इतकंच नाही तर कंपनीने अंतर्गत चौकशीसुद्धा सुरू केली आहे. आता ह्या प्रकरणाचा तपास 2 महत्त्वाच्या पातळ्यांवर सुरू आहे. एकीकडे ATS आणि NIA सारख्या राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणा यामागे काही कट्टरतावादी संघटनांचा हात आहे का, त्यांना कुठून फंडिंग मिळतंय का याचा तपास करत आहेत. तर दुसरीकडे राष्ट्रीय महिला आयोग म्हणजे NCW
पीडितांच्या हक्कांसाठी आणि त्यांच्या सुरक्षेसाठी पुढे आला आहे. शेवटी हे प्रकरण फक्त एका कंपनीपुरतं किंवा काही व्यक्तींपुरतं मर्यादित नाही, तर हे प्रकरण आपल्या देशातल्या संपूर्ण IT आणि BPO क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेवर एक खूप मोठं प्रश्नचिन्ह निर्माण करतं. आणि हाच प्रश्न शेवटी उरतो, ज्यावर आपण सगळ्यांनीच विचार करायला हवा, की या कॉर्पोरेट जगात कामाच्या ठिकाणी एक सुरक्षित वातावरण निर्माण करण्याची जबाबदारी नक्की कोणाची आहे? फक्त कंपनीची, कायद्याची, की एक समाज म्हणून आपल्या सगळ्यांची?